प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू। हे बहीण भोनपाडा येथून आलेले आहे। बहीण स्वतःची साक्षी देत आहे। हे बहिणीला लग्न झाल्यावर 7 वर्ष झाले होते, तेव्हा तिला काय मूळ बाळ झालं नव्हतं। तिला मुलाची फार गरज होती, तरी पण ती बहीण खूप फिरली, दवाखान्यामध्ये फिरले, भक्तांकडे फिरले, मोठे मोठे मंदिरामध्ये फिरले, तरी सुद्धा 7 वर्षामध्ये तिने खूप उपचार केला, तरी सुद्धा तिला मूळ भेटलं नव्हतं। तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की मुली मी प्रार्थनेमध्ये जात आहे, तिथे तू प्रार्थनेमध्ये चल, तुला देव प्रभू तुला स्पर्श करेल आणि तुला बाळ देईल। पण या बहीण अगोदर काही विश्वास ठेवत नव्हते, तरी सुद्धा तिच्या वडील तिच्याशी प्रार्थना करायला का माझा परिवार माझ्या प्रार्थनेत यायलाच पाहिजे। आणि पुन्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की मुली तू खूप उपचार केलास, तू प्रार्थनेमध्ये चल, आणि मी जिथे प्रार्थनेला जात आहे तिथे तू प्रार्थनेला चल, तुला बालक होईल। आणि बहिणीने तिच्या वडिलांचं बोलणं स्वीकार केलं आणि हे बहीण त्या प्रार्थनेला विश्वासाने आले, तिच्या परिवारासोबत विश्वासाने आले। आणि जेव्हा हे बहीण पहिल्या रविवारी आले तेव्हा विश्वास ठेवून प्रार्थनेमध्ये आले होते, आणि दुसऱ्या रविवारी म्हणजे शुक्रवारी तेव्हा या सभे प्रार्थनेमध्ये तिने भाग घेतला, तिचा प्रभूचा स्पर्श झाला आणि 1-2 महिन्यानंतर लगेच ती गर्भवती राहिली, तिला प्रभूचा स्पर्श झाला आणि बालक सुद्धा झालेला आहे। म्हणजे जिवंत देवाला आभार मानतो, सर्वांनी त्याला अजून देवाला आभार मानले.